नमस्कार शेतकरी बंधूंनो, आत्ताच महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा पाऊस झालेला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. आता शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला आहे. त्याच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीसाठी विविध संघटना जोर धरू लागल्या आहेत. परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी ही सरसकट न होता काही निकषावर अवलंबून असणार आहे. तर हे निकष कोणते असतील आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पण यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू आहे. गेल्या काही महिन्यापासून विरोधी पक्ष आणि विविध शेतकरी संघटना सरकारवर दबाव टाकत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगलाच गाजला आहे. सरकारने कर्जमाफी कशी आणि कोणाला द्यावी यासाठी एक समितीसुद्धा संघटित केलेली आहे. या समितीचा लवकरच अंतिम अहवाल येणार आहे. परंतु महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी स्पष्ट केले आहे की ही कर्जमाफी सरसकट असणार नाही. म्हणजेच राज्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार नाही. ज्याला खरंच गरज आहे त्यालाच याची मदत मिळणार आहे असे त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी एक सवालही केला आहे की जे शेतकरी शेतात मोठे बंगले बांधून किंवा फार्म हाऊसवर राहतात त्यांना कर्जमाफी कशासाठी द्यायची. मंत्री बावनकुळे साहेबांच्या या वक्तव्यामुळे या योजनेला काहीतरी निकष लावले जातील अशी चर्चेला उधाण आहे. काही संभाव्य असे निकष असे असतील: ज्या शेतकऱ्याची शेतजमीन ही 5 एकरापेक्षा कमी असेल, तसेच त्याचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असेल, ज्या शेतकऱ्याकडे 4 चाकी गाडी किंवा मोठा बंगला नसेल, तसेच घरातील कोणीही नोकरीला नसेल, असे काही संभाव्य निकष लावण्यात येत आहेत. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओमध्ये काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.